मुख्यमंत्री फडणवीसांची शिंदेंच्या खात्यावर नाराजी। योजना प्रभावीपणे न राबवल्याने नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची घेतली शाळा। बैठकीला शिंदे उपस्थित नव्हते, सूत्रांची माहिती। 29 ऑगस्टच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद। आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, जरांगेंचा निर्धार। शेतकरी कर्जमाफीवर सरकार ठाम। कर्जमाफी संदर्भात अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मंत्री संजय शिरसाटांविरोधात रोहित पवार आक्रमक। आज पत्रकार परिषद। शिरसाटांविरोधात आणखी पुरावे सादर करणार। शिरसाटांनी 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा रोहित पवारांचा आरोप। स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्याच्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येणे हे शंकास्पद। मतचोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील यांनी पडळकरांवर अप्रत्यक्षपणे उठवली टीकेची झोड। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर उपस्थित राहणार। मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंती निमित्ताने महाआरती होणार। पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। अहमदाबादेत 5,400 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार, तर संध्याकाळी अहमदाबादेत रोड शो। मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच पावसाची हजेरी। सायंच्या गांधीनगरमध्ये पाणी साचलं, तर हार्बर लोकलवरील सेवा उशिरा। गणेशोत्सवाला कोकणात जाणारे रस्ते आणि रेल्वे मार्गावर तुफान गर्दी। वाहतूक कोंडीमुळे कोकणवासियांचे हाल। प्रवाशांची संख्या पाहता विशेष गाड्या धावण्यास सुरुवात। मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या आगमनाची लगबग। बाजारपेठांमध्ये नवचैतन्य। खरेदीसाठी भाविकांची गर्दी। तर ड्रीम 11ने टीम इंडियाचं प्रायोजकत्व काढलं। ऐन आशिया चषकापूर्वी निर्णय। बीसीसीआय कडून नव्या भेडूचा शोध सुरू।